सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बंधूंनो, आज आपण डॉक्टर साहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी काय कार्य केले ते आपण आज बघणार आहोत. 10 जानेवारी 1938 साली पहिला मोर्चा विधिमंडळावरती डॉक्टर साहेब आंबेडकरांनी काढला असेल तर तो कोणत्या जातीसाठी नाही, कुठल्या धर्मासाठी नाही, किंवा बहुजन वंचित वर्गासाठी नाही, तर डॉक्टर साहेब आंबेडकरांनी जो काढलेला मोर्चा होता तो शेतकऱ्यांसाठी होता. शेतकऱ्यावर होणारे अन्याय, शेतीला मुबलक भाव व शेतकऱ्यावर लादलेली खोत पद्धत ही नष्ट व्हावी व शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी डॉक्टर साहेब आंबेडकरांनी हा मोर्चा विधिमंडळावर काढलेला होता व सरकारसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडलेल्या होता. बघा, बाबासाहेब हे फक्त कुठल्याही एका समाजाचे नेते होते तर ते बाबासाहेब हे सर्वांचे नेते होते. डॉक्टर साहेब आंबेडकरांना माहित होतं की या देशातील शेतकरी सुखी तर देश सुखी. पुढे चालून डॉक्टर साहेब आंबेडकर मंत्री होतात. त्यावेळी डॉक्टर साहेब आंबेडकर 15 मे 1950 रोजी खोत निर्मूलन अधिनियम काढतात व या अधिनियमाद्वारे ज्या खोत यांच्या ताब्यामध्ये जी जमीन होती ती जमीन त्यांच्याकडनं मुक्त करतात व कष्ट करणाऱ्या शेतकरी यांच्या ताब्यात देतात. शेतकरीच्या ताब्यामध्ये दिलेली जमीनचा आकडा हा 1,00,000 एकर 22,860 एकर एवढा असतो. त्याच्यामुळे खोतांकडून मुक्त झालेली जमीन ही शेतकऱ्यांना मिळते व कष्टकऱ्यांना मिळते व शेतकरी त्या शेतीचा मालक होतो. बघा, डॉक्टर साहेब आंबेडकरांनी काढलेल्या अधिनियमामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होतो. पुढे चालून डॉक्टर साहेब आंबेडकर पाटबंधारे विभाग त्यांच्याकडे आल्यानंतर ते जलसिंचन पद्धती निर्माण करतात व हिराकून नदी, तुंगभद्रा नदी अशा महानद्यांवरती धरणे बांधतात व त्या धरणाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळते. अशीच पद्धत एक पंजाब या राज्यामध्ये सुद्धा पाटबंधारे विभागाद्वारे किंवा पाटबंधाराद्वारे ते जल विभागणी करतात व शेतकऱ्यांना जल मुबलक प्रमाणात कसे मिळणार याची योजना तिथं करतात व तिथं शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळतं व तेथील शेतकरी हा सुखी संपन्न होतो. अशा प्रकारे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य खूप महान आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा पहिला नेता जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा महामानवाला मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय भीम, नमो बुद्धाय. ज्ञानाचा निर्मळ झाला, भीमासारखा माणूस खरा जन्माईल